तर पुण्यातलं नेमकं नियोजन कसं आहे याचा आढावा आपण आत्ताच घेतला. पण मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या वेळेला आपण अपडेट्स जाणून घेऊया, ज्या वेळेला 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि एक एक करून निकाल यायला सुरुवात होतील, त्यावेळेला प्रमुख ज्या लढती आहेत मुंबईतल्या काही भागांमधल्या अत्यंत चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. त्यापैकीच एक मुंबईतला जो प्रभाग आहे, प्रभाग नाही विभाग आहे, मानखुर्द चेंबूर हा जो भाग आहे, मानखुर्द शिवाजीनगरचा एरिया आहे, चेंबूरचा एरिया आहे, त्या एरियामधल्या ज्या वॉर्ड्समधल्या प्रमुख लढती आहेत त्या नेमक्या कोणत्या असणार आहेत आपण त्याचा देखील आढावा घेऊया आपल्या स्क्रीनवर. कोणते हे वॉर्ड आहेत ज्या वॉर्ड्समध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत, ते वॉर्ड्स नेमके कुठले आहेत? सुरुवातीला वॉर्ड 135 आहे, नवनाथ बन जे भाजपचे माध्यम प्रमुख आहेत, जे सातत्यानं भाजपची बाजू मांडताना दिसतात पत्रकार परिषदांमध्ये, माध्यमांसमोर, सोशल मीडियावर. त्यांच्या विरुद्ध ठाकरे सेनेच्या समीक्षा सकरे यांची थेट लढत होणार आहे, त्यांचं थेट आव्हान आहे. त्यामुळे या वॉर्ड क्रमांक 135 मध्ये सुद्धा नेमका काय निकाल लागणार याकडे आपलं लक्ष असेल. पुढचा वॉर्ड कुठला आहे बघूया. वॉर्ड 140 आहे. यामध्ये प्रज्योती हांडोरे विरुद्ध सोनाली जाधव विरुद्ध ठाकरे सेनेचे सिद्धार्थ कस्तुरे असा थेट तिरंगी सामना रंगणार आहे आणि त्यामुळे या वॉर्डमध्ये सुद्धा नेमका काय निकाल समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढचा वॉर्ड बघूया काय. पुढचा आहे वॉर्ड 146, समृद्धी काते विरुद्ध राजेश पुरभे अशी ही लढत होणार आहे. म्हणजे शिवसेना विरुद्ध मनसे अशी ही लढत आहे वॉर्ड क्रमांक 146 मधली. पुढची लढत बघूया. वॉर्ड क्रमांक 153 मधली पुढची लढत आहे मीनाक्षी पाटणकर विरुद्ध तन्वी काते अशी. या लढतीमध्ये सुद्धा कोणाची सरशी होणार आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. पण याच भागामध्ये इतरही अशा अनेक वॉर्ड्समध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. काही ठिकाणी अपक्ष म्हणून काही उमेदवार लढतायत, काही ठिकाणी बंडखोर देखील आहेत. या बंडखोरांचं किंवा या अपक्षांचं उपद्रव मूल्य नेमकं काय आहे हे देखील आपल्याला मतमोजणी आणि निकालादरम्यान समोर येणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.